त्या वामनाने बळीराजाला पाताळी धाडले, त्या वामनाने बळीराजाला पाताळी धाडले। या वामनाचा अंत कराया बळभुंजे टपले, जो अश्रू अन रक्त शिंपुनी गाळीतसे घाम, त्या कार्याचा अक्षय ठरतो पुन्हा वामनाश्रम, 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 वामनाश्रम। खरं पेंडसे काकांनी केस दाबायला सांगणार? नाही नाही, अजिबात नाही। पण एक प्रॉमिस घेतलं मी त्यांच्याकडून, मीडियाला ही बातमी देऊ नका म्हणून सांगितलं त्यांना, उगाच आपल्या आश्रमाची बदनामी नको व्हायला। खरंय, आणि त्यांनी मान्यही केलं ते। खरंच छान। पण याचा अर्थ दादा आणि त्याचे साथीदार यांना शिक्षा होणार? ती व्हायलाच हवी। कॉन्स्टेबल ढवळेबाई सांगत होत्या की माझ्या काही प्रश्नांची उत्तरं तुला द्यायची। बोल। त्या दिवशी वामनराव गायब झाले त्या दिवशी? वय त्याच दिवशी 4 दिवस आधी मला मावशीने फोन केला होता। ती म्हणली मला लवकर ये म्हणून, लय पैसे मिळणार आहेत। आणि माहितीये, हे पैसे म्हटलं ना की माझ्या तोंडालाच पाणी सुटतंय राव। ही सौदामिनी तुमची भाची, पण राहत होती विमल वाटवेच्या घरात। चवा, हे काय? सर मला माहिती नाही ते सर। अहो, ती तुमची भाची नाही, विमल वाटवेची भाची। ती तिच्या घरात राहणार नाही तर कोणाच्या घरात? साहेब मी खोटं बोललो होतो साहेब। का ते आता मी तुम्हाला विचारणार नाही। काय माणूस पोलिसांना बघितलं ना हे गांगरतो। हा, होय साहेब। ती सौदामिनी सध्या आमच्या जेलमध्ये आहे आणि तिने तुमच्यावर भयंकर आरोप केले आहेत। खोटारडी आहे, खोटारडी ती बाई। का मत? तुम्ही सौदामिनीला ओळखता? नाही साहेब, पण म्हणजे पण ती तुम्हाला ओळखते आणि म्हणून तिला आम्ही अटक केले विमल वाटवेच्या खुनाच्या आरोपावरून। पण तो खून तिने केलेला नाहीये, कारण त्यावेळेला ती इथं नव्हती। मग तो खून कुणी केला? साहेब आम्ही तो खून केला नाहीये। काय दादा हो की ना, आम्ही खून नाही केला साहेब तो। खरंच साहेब आम्ही तो खून केला नाही। सुपारी कोणाला दिली? कसली सुपारी साहेब? कानाखाली सुपारी काढीन। त्या सौदामिनीने मला सांगितलं की वामनरावांना आश्रम सोडून जायला तुम्हीच बळजबरी केलीत, सीडी काढलीत आणि त्यांना ब्लॅकमेल करेल असं सांगितलं की नाही? कुठे आहे सीडी ती? सर कसली शिडी? आमचा या गोष्टीशी काही संबंध नाही, कोणीतरी अडकवत आहे आम्हाला साहेब। अच्छा, आता कसं सांगणार कोण? काळजी करू नका, त्याला पण आपण शोधून काढू। पण तुम्ही आत्ता माझ्याबरोबर निमूटपणे चला। कशाला? जेवायला। कामत आणि मिस्टर जाधव, या क्षणाला मी तुमच्यावर फक्त एकच आरोप करतोय की विमल वाटवेला तुम्ही खोट्या सह्या करून फोर्ज करून पत्र दिलात। अब्रूची साड असेल तर शांतपणे माझ्याबरोबर चला, नाहीतर मारत देईन। उठा साहेब। येतो साहेब, येतो साहेब। तुम्ही नाही चिडू नका साहेब, मारू बिरू नका साहेब। चला येतो। प्रधान साहेब, प्रधान साहेब, शांत व्हा प्रधान साहेब। प्रधान साहेब सांभाळा स्वतःला। वाईटाची फळं वाईटच नाही का मिळणार? आपण तरी काय करणार त्याला सांगा? वामन बाप्पाच्या वामनाश्रमाला त्या नीच लोकांनी कायमचा कलंक लावला। अशा कटकारस्थानामुळे वामनरावांसारख्या माणसाच्या आश्रमाला
पट्टा थोडीच लागणार आहे. काल रात्री पोलीस आमच्या घरी होते, तरी श्यामला उचलून नेलं. काय? अहो हे तुम्ही आत्ता सांगते, पण श्यामला पकडलं का? नाही, मागे त्यांनी कुठल्या तरी बिल्डरला आश्रमाची जागा दाखवली होती, पण ती आश्रमाच्या भल्यासाठीच होती. मग श्यामला पकडलं का? मला स्वतःची लाज वाटते. श्यामला माझा मुलगा म्हणण्याची, आश्रमाची जमीन विकण्याच्या षडयंत्रात त्या कामात आणि जाधव बरोबर श्यामही सामील होता. तर आणखी एक चालाकी केली. आश्रमाच्या जमिनीची मूळ प्रतीची झेरॉक्स त्यानं त्याच्या सरकारी ऑफिस मधून चोरली आणि ती त्या कामातला दिली. बाप रे, हे आणखी वेगळंच ऐकते मी. अहो पण त्या स्टॅम्प पेपरवर वामनराव, माई, आनंद आणि विटनेस म्हणून आपल्याही सह्या असतीलच की? हो, असतील ना. त्या देखील त्यांनी फोर्ज केले असतील. अर्थात त्या बाबतीत पोलीस काही बोलले नाहीत, पण श्यामनं सरकारी पेपर चोरले म्हणून त्याला अटक केली. पेंडसे साहेब होते तिथे? नाही, त्यांच्या जागी कोणीतरी एक दुसराच ऑफिसर होता. मी त्यांना पेन्शनची ओळख दाखवली म्हणून त्या बिचाऱ्याने माझ्या खांद्यावर हात टाकून मला बाजूला नेलं आणि मला म्हणाले की ओ तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसांच्या पोटी ही कुठून अवलत पैदा झाली आहे. असुनी मॅडम, अहो आता मी तरी काय बोलणार. आता तुरुंगात जाणार, नोकरी देखील जाणार त्याची. मग बायकोला पोसणार कसा? आता तुरुंगात जाणार, नोकरी देखील जाणार त्याची. मग बायकोला पोसणार कसा? त्याच्या बायकोला फोन करण्याचं देखील मला धीर होत नाही. हो, हे बघा प्रधान साहेब, तुम्ही हे माईना सांगा. सांगितलं, त्या बिचारा देखील हताश झाल्या. त्या म्हणाल्या अजून काय काय भोग भोगावे लागणार आहेत त्या परमेश्वरालाच माहित. मला वाटतं तुमच्या श्यामचा गुन्हा खूप लहान आहे. काय जास्त बोलते रे ते? हा, सांग ना मला, काय जास्त बोलते ते? काय बोलणार बाबा ते अजून? आश्रम कधी विकायचा यात तर त्यांना जास्त इंटरेस्ट. बघा, तुमची वणवण बघून मी सहजच विचारलं. सहज? वा, आश्रमासाठी वणवण करून आम्ही देणग्या गोळा करू. अरे वामन बाप्पाचे जुने विद्यार्थी आश्रमासाठी निधी उभा करतील. स्वप्न चांगलं आहे, वास्तवात येणं कठीण आहे. देखतो मी. नालायक, हा देखील त्या चांडा चौकडीत सामील आहे असा मला दाट संशय आहे. बाबा, आधी तुम्ही शांत व्हा बघू. अरुंधती बेटा, तू माझी सून नाहीयेस, माझी मुलगी आहेस. आश्रमाच्या कामात जर मला तुझी मदत लागली तर एक सामाजिक कर्तव्य म्हणून मला मदत करशील? नक्की करेन, कुठलंही काम करेन. तुम्ही सांगा फक्त. आधी मी माईंशी बोलतो आणि मग मी तुला सांगतो. तुम्ही चहा घेणार? नको बाबा, काही झालं ना तरी आपण खसायचं नाही. बाबा, आपल्याला लढायचंय आणि मी तुमच्या बरोबर आहे. तुमचा मुलगा माझा नवरा आहे, म्हणजे बायको म्हणून मी माझी सगळी कर्तव्य पूर्ण करते, पण सत्याची साथ मी कधीच सोडणार नाही बाबा. हे बघा बासुरी मॅडम, गुन्हा छोटा किंवा मोठा हा प्रश्न येत नाही. गुन्हा तो गुन्हाच असतो. अहो पण तुमचा करता सवारता एकुलता एक मुलगा आहे तो. मी काय म्हणते, आनंदला जर तुम्ही सांगितलं ना तर तो पेंडसेंना सांगून नक्की त्याला सोडवेल. नाही बासुरी मॅडम, त्याचं कर्म त्याच्या जवळ, माझं नशीब माझ्यापाशी. नशिबात असेल ते भोगेन मी, आता भोगेन मी. पण या नालायक मुलासाठी मी आनंद सारख्या सालस मुलाजवळ त्याला सोडा म्हणून भीक मागणार नाही मी.
वा प्रधान साहेब वा माफ करा मला, पण खरं तर मी तुमची परीक्षाच बघत होते. ग्रेट आहात तुम्ही. आणि तुम्हाला काय वाटतं मी आनंदला सांगितलं तो ऐकेल? कदापि नाही. ओ बाप्पासारख्या वाघाचा बच्चा आहे तो. तसाच कडक शिस्तीचा भोगता. आता त्या परमेश्वराजवळ प्रार्थना एवढीच की लवकरात लवकर आमच्या बाप्पाला घरी आण रे. पण बाप्पा आश्रम सोडून का गेले? का कोणी त्यांना आश्रम सोडायला भाग पाडलं? हे आपल्याला नक्कीच कळेल. ते कळेलच आता. पेंडसे साहेबांचा हात यांच्यावर पडला ना की सगळे कसे पटापटा बोलतील. दुर्गतीला सद्गती कधीही लाभत नाही. चला, असं खचून चालणार नाही. आपल्याला वामनाश्रमाकडे बघायला पाहिजे. चला चला चला. आमच्या घराविषयी बरीच माहिती ठेवून आहे तुम्ही. काय या घरातला आनंद हा आमचा भावी जावई आहे आणि आमची मुलगी डॉक्टर आहे. तिने सांगितल्याप्रमाणे आम्ही वागतो. तुम्ही तिला ओळखता? नाही. आपल्या आश्रमामध्ये मुलांना चेकअप करायला ती येत असते. हा, म्हणजे माई तसं काहीतरी म्हणाल्याचं आठवतंय, पण मी नाही पाहिलेली नाही. अच्छा, थोडक्यात आपण व्याही होणार आता. अरे, तुमच्यासारख्यांशी नातं जुळणं म्हणजे मोठीच गोष्ट आहे. अहो, आपले व्याही होण्यात आमचा सन्मानच आहे. यात खरा म्हणजे आमचा मोठा सन्मान आहे. वामनराव गोखलेंसारख्या समाजसेवकाकडे आमची मुलगी जाणार आणि आनंद सारखा जावई आम्हाला लाखात मिळाला नसता. तेही खरंच आहे म्हणा. वामनराव का परागंदा झाली असतील, काय अंदाज? सॉरी सर, त्यांच्या आश्रमाच्या कुठल्याही बाबतीत मी ढवळाढवळ करत नाही, कारण बापांना ते आवडायचंच नाही. गुड. सॉरी हा. आश्रमातल्या सगळ्या माणसांची रादर चौकशी करणं माझं कर्तव्य आहे. अर्थात यात गैर काही नाही, पण आमचे बाप्पा आम्हाला परत मिळावेत असंच आम्हाला वाटतंय. खरं की काय? तुमचं आणि बाप्पांचं पटायचं नाही हे मला कोणी सांगितलं नाही. आणि आश्रमातल्या जमिनीबाबत तुम्हाला अधिकार दिले नाहीत, असं काय झालं? काय सांगू साहेब, म्हणजे वडील आणि मुलगा काही काही ठिकाणी वाद असतातच. त्यांची मनं जुळत नाहीत, विचार जुळत नाहीत. साधी गोष्ट आहे हो. म्हणजे काय, मला माझे स्वतःचे कोचिंग क्लासेस काढायचे होते. त्यासाठी मी आश्रमाची 1 एकर जमीन मागितली होती, पण बाप्पाने साफ नकार दिला हो त्याला. म्हणून तुम्ही त्यांना परागंदा होण्यात भाग पाडला? इतकी रात्र होत आली तरी माई आणि आनंद गेले कुठे? आनंद फोनही उचलत नाही. एरवी माई माझ्यासाठी जेवायची थांबते, पण आज कुठे गेली? काही गडबड तर. या कामातला फोन केला, जाधवला फोन केला, दोघांचेही फोन आउट ऑफ स्टेशन. गेले कुठे? दोघे घाबरून पळाले की काय? आज मी क्लाससाठी खूप लवकर गेलो. त्यानंतर आश्रमात काही गडबड तर झाली नाही ना? छे, पण तसं असतं तर कामात कळवलं असतं. फोन पण सतत आउट ऑफ ऑर्डर दाखवतोय. काय गडबड झाली? पोलिसातला माझा माणूस मेलाय कुठे?
अजूनपर्यंत इतके पैसे खाल्ले आणि अरे नमस्कार नमस्कार प्रिन्सेस साहेब. नमस्कार. इतक्या रात्री? अहो माई आणि आनंद कुठे गेलेत माहित नाहीये. मला बसायला तर सांगाल की नाही? सॉरी सॉरी, बसा बसा. उद्या आपण व्याही होणार. जरूर. चहा ठेवू का? माई आणि आनंद माझ्या घरी आहे. काय माझ्या मुलीचा प्रियाचा वाढदिवस आहे. त्यामुळे ते दोघंही तिथे आहे. अरे वा छान. तिला माझ्याकडून शुभेच्छा द्या. हा जरूर. पण मला एक कळत नाही, एवढा आनंदाचा दिवस असताना तुम्ही रात्री इथं काय करताय? काय विश्वासराव, आम्हा पोलिसांना सण वार असं काहीही नसतं. ड्युटी फर्स्ट म्हणून आलो. शेवटी आनंद हा मनात असतो, जसा तुमचा आनंद आहे ना तसा. तुम्हाला अधिक घोळात न टाकता मुद्द्यावरच येतो. काय मी एखादी केस हातात घेतली ना की ती तडीच गेल्याशिवाय मला चैनच पडत नाही. स्वभावच झालाय माझा तसा. तेव्हा तुमच्या चौकशीसाठी इथे आलोय. माझ्या चौकशीसाठी? हा. असं काय करताय? मागे तर केलीत ना माझी चौकशी. ती अपुरी होती. आता डिटेल करायची. काय? हो अगदी निश्चित. मला वाटतं तुम्ही माझे होणारे व्याही म्हणून मला या केसमध्ये सहकार्य करायला हवं. काय म्हणजे काय की त्यामुळे आपल्या बाप्पांच्या खऱ्या गुन्हेगाराला अटक करायला सोपं जाईल. इथपर्यंत आपण पोहोचू ना. हो अगदी जरूर जरूर. आणि तुमच्या शाळेची हेडमास्टरीण हा विमल वाटवे हिचं हे पत्र. आमच्या हस्ताक्षर तज्ञांच्या रिपोर्ट प्रमाणे यावर ट्रस्टी कामत आणि जाधव यांच्या सह्या फक्त खऱ्या आहेत. त्या सोडल्या तर बाकीच्या सगळ्या सह्या फोर्ज आहेत, खोट्या आहेत. बापरे. ते सगळंच बापरे आहे हो. पण या पत्राशी माझा काय संबंध आहे ना? हा हे दुसरं पत्र. यात तुमचं हस्ताक्षर आहे. बाबा हो काम. या या. अरे वा जमतात का सह्या? अहो त्या झुमरेची सही जमत नाही हो. विचित्र माणूस, तशी विचित्र सही त्याची. जमवा जमवा. झुमरेची सही जमलीच पाहिजे. कारण पुढे जमीन गहाण टाकताना आपल्याला ती फार महत्वाची आहे. हा तुमच्या सह्या सगळ्या जमल्या ना की माईची सही मी कर. पुढच्या 5 महिन्याचा बंदोबस्तही झालेला आहे बरं का. असं वाटतंय. वाटत नाही. हा पेपर मला तुमच्या घरातूनच मिळाला. काय? एक मिनिट. हे घ्या. त्या सह्यांच्या वेलांट्या बघ ना. ही प्रधानांची सही पण फ्रॉड आहे. वाटवेच्या खुनाचं प्रकरण हळूहळू माझ्या लक्षात येत आहे. आनंद
मला सगळ्यांच्या हस्ताक्षराचे नमुने हवेत. आणि हे कोणालाही कळता कामा नये. काय हो, तुझ्या दादाच्या अपरोक्ष आणि माईच्या परोक्ष त्या दोघांच्याही सह्या मला हव्या आहेत. उद्या देतो. बाकीचे ते मी देते. अहो आमच्याकडे ना वार्षिक अहवालात वामनरावांच्या कडक शिस्तीप्रमाणे त्यांना प्रत्येक ट्रस्टींचे प्रत्येक वर्षाचे अहवाल सादर करावे लागायचे. या प्रसंगाची व्हिडिओ क्लिप तुम्ही बनवली आणि तुम्ही बाप्पांना सांगितलं की जर हा आश्रम तुम्ही सोडला नाही तर ही व्हिडिओ क्लिप आम्ही सगळीकडे प्रदर्शित करू, तुम्हाला बदनाम करू. पेंडसे साहेब, तुम्ही डीसीपी आहात. हे असल्या कपोलकल्पित गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवताय? बाई तू शांत हो. 2 दिवसातच एवढी खचलीस, मी दादाला सोडवून आणू का? नको, अजिबात नको. माझ्या पोटचा मुलगा असं वागेल सहनच होत नाही. अजून तर तुला दादानी काय काय केलं हे ऐकायचंय.